नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 30 वांग्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने फक्त 5च मिनिटात बनणारी एकदम नवीन चवीची ही वांग्याची भाजी नक्की करून पहा. सकाळी टिफिनच्या गडबडीच्या वेळी सुद्धा ही भाजी पटकन बनवून तयार होते. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी 4 मीडियम आकाराची काटेरी वांगी इथे मी घेतलेली आहेत. हे पहा, अशा पद्धतीने उभे लांब काप्याचे करून घेतले. वांग चिरून घेतल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये ठेवून दिलं. 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आता एका पॅन मध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदलल्यानंतर चमचाभर यामध्ये उडदाची डाळ घातली. त्यानंतर 1 चमचा तीळ घेतले, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घेतले. हलकासा रंग बदलेपर्यंत हे सगळं थोडा वेळ परतून घेतलं. 1 चमचाभर चण्याची डाळ सुद्धा यामध्ये परतून घेऊ शकता. तर हे पहा, 2 मिनिटे हे चांगलं परतून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं. बारीक पावडर करून घेतली. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. लांब चिरून घेतलेला एक लहान आकाराचा कांदा यामध्ये घेतला. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा. 2 मिनिटानंतर यामध्ये थोडीशी हळद ऍड केली. पुन्हा 1 मिनिटभर हा कांदा चांगला परतून घेतला. आता यामध्ये धुवून घेतलेल्या वांग्याच्या फोडी घातल्या. या वांग्याच्या फोडी आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचेत. यामुळे भाजीला सुद्धा चांगली चव येते. तर 3 ते 4 मिनिटे वांग्याच्या फोडी तेलामध्ये चांगल्या परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये 1 चमचा साठवणीचं लाल तिखट ऍड केलं, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट ऍड केलं. पुन्हा 1 ते 2 मिनिटे वांग्यामध्ये हा मसाला चांगला परतून घ्यायचा. लसणाची फोडणी दिलेली वांग्याची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण या पद्धतीने अगदी झटपट बनणारी या मसाल्यातली भाजी नक्की करून पहा. वांग्याच्या फोडी थोडा वेळ मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर वाटून घेतलेला मसाला काढून घेतला. चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर थोडंसंच यामध्ये पाणी ऍड केलं. झाकण लावून वांग्याच्या फोडी चांगल्या शिजेपर्यंत हे शिजवून घेतलं. वांग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 5च मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. तर हे पहा, 5 ते 6 मिनिटात मस्त ही भाजी तयार झालेली आहे. सकाळी टिफिनच्या गडबडीच्या वेळी सुद्धा अगदी झटपट ही भाजी बनवू शकता. त्याच प्रकारची ही भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही वेगळ्या मसाल्यातली भाजी नक्की करून पहा.